नमस्कार. मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत भूषण आणि अथर्वची टक्कर होते तेव्हा त्याला प्रेमाच्या मुरंब्याबद्दल जरा माहिती मिळते. मग तो अक्षयशी बोलायला जातो. अक्षय सगळं जुन्या गोष्टी त्याला सांगतो आणि मग अथर्व त्यांना फायनान्स द्यायला तयार होतो. आपण मुकादमांच्या फूडपेक्षाही प्रेमाच्या मुरंब्याला मोठ्या जागेवर नेऊन ठेवू असं तो स्वप्न दाखवू लागतो. तितक्यात रमा नाही बोलते, आम्हाला तुझी गरज नाही. मग तो निघून जातो रागारागाने. रमा अक्षयमध्ये तिथे भांडण होतात. इथे सीमाची पहिल्यांदाच अथर्वसोबत भेट झाली आहे. बाळा, तुला इथे करमताना सगळी तुझी सोय आहे ना? तुला आमचं घर आवडलं का? सगळं काही ती विचारू लागते. तेव्हा तो म्हणतो, खरंच तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात. मला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलेलं आहे. इकडे रमा आणि अक्षयचं भांडणामध्ये जान्हवीने बनवलेलं पोस्टर नेमप्लेट फाटली जाते. मग दोघंजणं मिळून ती जोडतात. आजी खूप रागावलेली असते रेवावरती. हल्ली तुम्ही दोघंजणं कामच करत नाही. आपल्या इंडस्ट्रीत काय चाललं आहे, आपली ग्रोथ कशी कमी होत आहे, हे सगळं आजी रेवा आणि अभिला ऐकवत असते. त्या दोघांनाही रागवत असते. तेव्हा ते दोघंजणं मोबाईलवरती चॅटिंगमध्ये बिझी असतात. त्यांचं अजिबात लक्ष नसतं. तेव्हा आजी दोघांवरही चिडते आणि रेवाला तर म्हणते, तू तर आम्हाला खायला जडत झालेली आहे. तू तशीही आता पूर्वीसारखी काही कामाची राहिली नाही. मग रेवा रडत रडत तिथून निघून जाते. अभि लगेच तिची बाजू घेतो. तू नेहमी तिला का रागवत असते? तिला घालून पाडून बोलते. तू योग्य करत नाही आजी. इकडे रमा आणि अक्षयचं प्रेमाचं भांडण मिटलेलं असतं. दोघंजणं छान प्रेमाने बोलत असतात. अथर्व म्हणतो, यांना कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न करा, पण हे वेगळेच होत नाही. नवीन अक्कल युक्ती काढावी लागेल. अभिला आजी जरा समजच देते. तू हल्ली रेवाच्या खूप संगतीत राहायला लागले. तुमची दोघांची मैत्री ही वाढत चालली आहे. जर तिचं रूपांतर दुसऱ्या कशात जर झालेलं असेल तर त्याची तुझी खेर राहणार नाही. तिच्यापासून दूर राहायचं. पण अभि तर आणखी तिच्या जवळ चालला आहे. ती रडत असते. तिला समजूत घालण्यासाठी तिच्या जवळ जातो आणि ती त्याला मिठीच मारते. जवळजवळ तिच्या तो प्रेमातच पडला आहे. आणि अक्षय अथर्वसोबत पुन्हा दारू पिऊन आलेला आहे. आणि ते पाहून रमाला इतकं वाईट वाटत असतं. तो म्हणतो, मला हवी ती शिक्षा दे. पण ती म्हणते, तुम्हाला शिक्षा देऊ तरी काय? ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.